नमस्कार मित्रांनो, मी श्री कट्टा चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजेच गुरु हे ब्रह्मा आहेत, गुरु हे विष्णू आहेत, गुरु हे देव आहेत, गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत आणि अशा देवांना माझा नमस्कार आहे। ध्यानमूलम गुरुर्मूर्ती पूजामूलम गुरुर्पदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा। ध्यानाचा आधार ही गुरूंची मूर्ती आहे, पूजेचा आधार हे गुरूंचे श्रीचरण आहेत। गुरुदेवांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द मंत्र वचन यांचा आधार ही गुरूंची कृपा आहे आणि ती मोक्षाचं द्वार आहे। मित्रांनो, गुरु हा आपल्या जीवनाचा उत्तम शिल्पकार आहे। जसा की एक शिल्पकार हजारो लाखो मूर्त्या घडवतो, तसाच एक गुरु हजारो लाखो शिष्य घडवतो। श्री रामचरितमानस मध्ये लिहिलंय, गुरु बिनु भव निधी तरई न कोई जो बिरंजे शंकर सम होई। अर्थातच गुरु विना कोणताच भवसागर पार पडू शकत नाही, मग तो साक्षात ब्रह्मदेव किंवा महादेव जरी असले तरी। मित्रांनो, सद्गुरूचा अर्थ शिक्षक किंवा आचार्य असा नाहीये। शिक्षक अथवा आचार्य हे आपल्याला ज्ञान देतात, परंतु सद्गुरू हे आपल्याला निज स्वरूपाचे ज्ञान देतात। असे ज्ञान जे आपल्याला प्राप्त झाल्यानंतर कुठलाही मोह उत्पन्न होत नाही, दुःखाची भाव निर्माण होत नाही आणि परब्रह्माची प्राप्ती होते। असं ज्ञान फक्त आणि फक्त आपल्याला गुरुकृपेकडूनच मिळतं। हे ज्ञान घेण्याची इच्छा असली पाहिजे, भूक असली पाहिजे। त्यासाठी सांगितलंय की गुरु गोविंद दोऊ खडे हे काको लागो पाय, बलिहारी गुरु अपने जिन गोविंद दिए बताय। मित्रांनो, सद्गुरू म्हणजे ज्यांच्या दर्शनामुळे आपल्याला आपण विसरून गेलेल्या शिवस्वरूप परमात्म्याची आठवण होते, ज्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला करुणा, प्रेम आणि निश्चिंतता झळकताना दिसते, ज्यांची वाणी आपला हृदय स्पर्श करून जाते, ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपले जीवत्व संपू लागते आणि आपल्या झोपलेली विराट संभावना जागून उठते, ज्यांच्या शरणी गेल्यावर आपला अहंकार मिटवायला आपण तयार होतो आणि आपले गुरु हे आपल्यात साहस आणि हिम्मत भरतात आणि आपल्यातला आत्मविश्वास जागा करतात। मग आपल्याला असा मार्ग सांगतात ज्या मार्गावर चालताना आपण सफल होतो, अंतर्मुख होऊन अनंताची यात्रा करायला निघतो आणि शाश्वत शांतीचे निर्भयताचे मालक होतो। जिन सद्गुरु मिल जाए तीन भगवान मिलो न मिलो, जिन सद्गुरु की पूजा किए तीन औरों की पूजा कियो न कियो, जिन सद्गुरु की सेवा किए तीन तीर्थव्रत कियो न कियो, जिन सद्गुरु से प्यार कियो तीन प्रभु से प्यार कियो न कियो। मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।